हाय नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। सर्वप्रथम तुम्हाला जय शिवराय। कारण आता आपण आहोत रायगडच्या पायथ्याशी, म्हणजे जिकडे आता रोपवे असतो रायगडला वर जाण्यासाठी चालू झालेला रोपवे आहे, तिथे आपण आलो आहोत। पण आज आपण रोपवेने नाही जाणार आहोत, आपल्यामध्ये काही सिनियर सिटीजन आहेत ते रोपवेने जाणार आहेत आणि आपण जाणार आहोत ते ट्रेक करत चालत। आपल्याबरोबर बरेच तरुण मंडळी पण आहेत, सुरेश आणि हे सगळ्यात एकदम यंग असतील तर हे आता सध्या 18 वर्षाचे आहेत, एकदम फिट अँड फाईन। आणि आता आम्ही सगळे जाणार आहोत चालत। आता सिनियर सिटीजन जे आपले बरेच आहेत त्यांना तिथे सोडलं आहे आणि ते आता जात आहेत आपल्या रोपवेने आणि आता आपला ट्रेक चालू होईल। तिथे आपण त्या गाडीने बसणार आहोत, बसने तिथून आपला ट्रेक चालू आहे। मी आहे ते रायगड रोपवेचे इथे आणि मी तुम्हाला इकडे दाखवतो तिकीट वगैरे किती आहे ते रायगड रोपवेची। टू वे 310, वन वे 190 आणि सिनियर सिटीजन 200 रुपये रिटर्न। आता आपण आहोत ते इथे पार्किंग एरियामध्ये आणि आता इथून आपला पुढे रायगडचा ट्रेक चालू होणार आहे आणि इथून पुढे आपण आता रायगडावर जाणार आहोत ट्रेक करत। आणि आपली पहिलीच वेळ आहे त्यामुळे फुल एक्साइटमेंट आहे आणि आपली मंडळी सगळी रेडी आहेत। आणि हा बघा, हा छोटा आपला मावळा पूर्ण रेडी एक्साइटेड आहे फुल्ली। हे चला जाऊया आणि मला वाटतं तिथे आता गाईड बघतायत, चला आता इथून आपला ट्रेक सुरू होत आहे रायगडचा आणि बरीच लोक आहेत बघतात, बरीच गर्दी आहे। रविवार आहे, संडे आहे, तर बरीच लोक शिवाजी महाराज यांचं दर्शन घेण्यासाठी आता रायगडावर जात आहेत आणि सकाळचे 10 वाजलेत। 10 वाजता आपला ट्रेक सुरू होतोय आणि मग तुम्हाला आता मी सांगेनच की किती वेळ लागला आम्हाला वर पोचायला वगैरे ते। आणि जाताना तुम्हाला रस्त्यातनं कळेलच की कसा रोड वगैरे पायऱ्या वगैरे आहेत त्या, कारण मी पण फर्स्ट टाइमच येतोय त्यामुळे मी माझ्या नजरेतून जसं मला रायगड आज दिसणार आहे तसं मी तुम्हाला दाखवणार आपल्या व्हिडिओ मार्फत। तर तो तुम्ही नक्की बघा आणि शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका, कारण शक्य तेवढी मजा देण्याचा मी हा प्रयत्न करणार आहे व्हिडिओमध्ये। आणि बघा आपले सगळे मावळे रेडी आहेत। या आपल्या सह्याद्रीच्या रांगा, अशा आतंक पसरलेल्या सह्याद्री पर्वताच्या रांगा आपल्या या आणि यांच्यामध्येच असलेला आपला हा रायगड। आता आपल्याला रायगड चढताना सर्वप्रथम लागणार आहे तो नाणे दरवाजा आणि आपण सुरुवात केल्यानंतर थोड्याच अंतरावर आहे तो नाणे दरवाजा आणि इथून आपली आता रायगडाची पुढची चढण पण होणार आहे। हा सगळ्यात पहिला लागलेला आपला दरवाजा आणि मुख्य द्वार आहे ते वरती आहे सगळ्यात एंडला। अशोक बाबर सरपंच आता एक 10% रस्ता आपला कंप्लीट झालाय आणि 10% रस्त्यात आमची हालत नाही आता आहे ना, असं असलं तर काय आणि तो पूर्ण जरा उंच पायऱ्या होत्या स्ट्रेट चढण
आता आम्ही पायवाट झालेली आहे. आता प्लेन रस्ता आहे. आता आमचा फटफट होईल पुढे. आणि जास्त ट्रेकिंगची सवय नसल्यामुळे लगेच दम लागतो. तरी पण जाणार, चालतच बरं जाणार. हां बघा ही मध्ये जशी पायवाट आहे. आलो जवळ आलो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय. मध्ये कुठे तरी आमच्या वाट्याला येत तिथे येऊ दे. आणि आपल्या पुढे येऊन जर बसले तर आराम करतात. क्षणभर विश्रांती. हे आमचे नवतरुण तरुणांनी लाजवेल असे व्यक्तिमत्व. ते जागोजागी स्टॉल आहेत, त्यामुळे काय पाणी वगैरेचा काय प्रॉब्लेम नाही. वरती जागोजागी स्टॉल आहेत तुम्हाला इथे रायगडावरती जाताना ट्रेकला. इकडे यांचं फोटो सेशन चालू आहे फुल जोश मध्ये. तर आता आमचा 50% ट्रेक झालाय गड चढून. आणि 50% झाल्यानंतर थोडासा आम्ही आता श्रमपरिहार करतो इथे. थोडंसं काय म्हणतात ड्रिंक्स ब्रेक. आम्ही ड्रिंक्स ब्रेक घेतलाय, काकडी ब्रेक. आणि थोडी काकडी घेतली थोडी एनर्जी येण्यासाठी. आणि आवळा. आणि आपले थोडे जवान पाठीमागे आहेत मावळे, थोडे पुढे गेलेत, बाकी मध्ये ते आधी इधर जाओ आधी उधर जाओ, बाकी सब मेरे साथ आओ. बाकीचे मागून येणारे शत्रूवरती थांबवायला. हा पूर्ण वॉटरफॉल असतो हा. पावसामध्ये पूर्ण वॉटरफॉल असतो. पावसात पूर्ण पाणी इथे रस्त्यावर. आणि इथे अजिबात जागा मिळत ना उभं राहायला. फुल गर्दी असते ना. फुल गर्दी. हा दिसतो तुम्हाला कडा सुळका. ह्याच्यावरती आपल्याला जायचंय. ह्याच्यावरती आहे रायगड. आणि आपला अजून एवढी चढाई बाकी आहे. एवढ्या वरती आपल्याला अजून जायचंय. ऑलमोस्ट 60% आपली चढाई पूर्ण झालेली आहे. आपण जवळ आहे ना असं आपल्याला फक्त भास होतो. त्याला आभास म्हणतात. आपल्याला आभास झालाय फक्त. आपण बरेच लांब आहोत. अशी प्लेन वाट असेल ना तर आमचे जास्त स्टॉपेज पण नाही होणार. आणि कंटिन्यू चालत राहू. फक्त पायऱ्या आले की जरा त्रास होतो. बाकी अशी मध्ये मध्ये प्लेन वाट आहे मस्तपैकी. तुम्ही याच्यातनं कंटिन्यू चालत राहू शकता. आणि अशा वाटेने गेला तर 1 तासात पण वरती पोहोचाल. पेप्सी 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 भेटते वरती. चला बरीच पब्लिक खाली उतरत आहे. आम्ही आता चढतोय वरती. थांबा 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 चिक्की खाऊ द्या. थांबा थांबा तुझी चिक्की पूर्ण आपण भारतभर पसरवू. संपला काय मसाला? हाय आहे ना. अरे वा तटबंदी दिसली आहे. जवळ आलोय. हा गडाची तटबंदी दिसते आपल्याला. त्यामुळे आता आपण जवळ आलो आहोत. राया प्लेन रोड आहे सरळ पुढे. नाही 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 सरळ प्लेन रोड आहे. प्लेन रोड. हा थोडासा मध्ये उतार आहे, मध्ये चढ आहे परत. हा मला तटबंदी दिसली गडाची. ये हा ये प्लेन रोड आहे. लवकर येतं फटाफट या. इथे मध्ये मध्ये जरा पायऱ्यांची अवस्था थोडीशी बिकट आहे. आणि ही बघा गडाची दिसते ती आपल्याला तटबंदी. आणि बरेच जवळ आलो होतो आपण आता गडाच्या. आता असं वाटतं आपण की
70% तरी पर्यंत जवळ पोचलो आहोत गडाच्या. अजून किती वेळ आहे दादा? अर्धा तास. अजून या चिंच बोरं वगैरे पाहिजे का? चिंच ताक आहे, लिंबू सरबत आहे, कोकम आहे. तर आता थोडंसं आपण थांबूया कारण आपले सर्व मागे आहेत. आला राया आला येतोय. आणि हा मध्ये मस्त एक पॅच भेटला प्लेन रोडचा, त्यामुळे पटपट आलो. या सरबत वगैरे पाहिजे. आणि आपल्या पाठीमागे ती पूर्ण खोल दरी समोर आहे तो गडाचा दरवाजा, सॉरी गडाची तटबंदी आणि पाठीमागे ती खोल दरी. आणि आता अजून इथून अर्धा तास लागेल आपल्याला असा अंदाज आहे. लेट्स सी किती वेळ लागेल. अजून एक ब्रेक झाला, लिंबू सरबत ब्रेक. आणि यानंतर आता एक हा नाही तिथे मी इथे आहे इथे. तिथून पुढे आता एक आपल्याला 20-25 मिनिटं लागतील गडाच्या मुख्य दरवाजावर पोहोचण्यासाठी. आणि तर चला परत इथं सुरुवात करूया चढायला. हे बघा एक छोटासा झरा पण आहे. आणि पावसाळ्यात तर केवढ्या स्पीडने पाणी येतं. पाणी किती गार आहे बघ, बर्फासारखं गार पाणी आहे एकदम. हो आणि एकदम थंड गार पाणी आहे, फ्रीज मध्ये ठेवल्यासारखं. हो ना, हो एकदम गारगार आहे. त्यामध्ये आपला मुख्य दरवाजा, ज्यात आता जवळ आलो होतो आपण. आणि इथून आता बघा ह्या पायऱ्या आहेत आणि 2 रस्ते झाले तिथे, म्हणजे जायचं एक आणि यायचं एक. आतापर्यंत सिंगल रोड होता, इथून पुढे आता डबल रोड आहे. आणि इथं पावसाळ्यात मस्त धबधबा असेल इथे, वॉटरफॉल. शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी. असं त्यांना मेन मुख्य दरवाजा दिसलाय ना, सर्वांमध्ये जोश आला एकदम. असं चाललं की दम लागत माकड आलं ते आता नाही काय. आणि हे 2 मोठे बुरुज आणि त्यांच्यामध्ये येणार आपला तो मुख्य दरवाजा. काय नाही माझ्याकडे हो आहे काय. हॅलो, काय कुणाला दम लागलाय? 18 वर्षाचा आहे, आम्हाला बरोबर घेऊन जातोय. काय काळजी मस्त प्रवास चाललाय अगदी. आता आलो बसने रोखलेली नाही, रायगडाच्या मुख्य दरवाजाजवळ आला. आता नाही कमी आता 10-20 मिनिटं सर्व एकदम मुख्य दरवाजा जवळ पोहोचलो. आणि ते आमच्या समोर आहे तो मुख्य दरवाजा, तुम्हाला दिसेल आता. हा बघा, हा आहे रायगडाचा मुख्य प्रवेशद्वार. जय 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 भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय शिवाजी, जय भवानी. आणि तुम्ही बघताय की हा तुम्ही वर आल्यानंतर 90 अँगल मध्ये हा तो दरवाजा आहे. त्याचं कारण असं की डायरेक्ट शत्रूने डायरेक्ट वरती येऊन हमला करू नये, त्यासाठी हा 90 अँगल मध्ये दरवाजा बनवलाय. आणि आणि दरवाजा अशा प्रकारे बनवला नाही की हत्तीने जरी प्रयत्न केला तरी तुटणार नाही, असा हा दरवाजा बनवला गेलाय. आणि आपले सगळे मावळे बघा इथे उभे आहेत मुख्य दरवाजाजवळ. संवर्धनाची कामं चालू आहेत. संभाजीराजांची संस्था आहे, त्याचे अध्यक्ष संभाजीराजे, त्यांच्याकडून मात्रेचं आणि लाईटची व्यवस्था होणार आहे ना. चालेल, म्हणजे आम्ही जे शुल्क भरतो ते चांगल्या कामी लागतं असं म्हणायला हरकत नाही, बरोबर ना. चालेल, थँक्यू.
आणि पाठीमागे जे तुम्हाला दगडी अवशेष दिसत आहेत तिथे ऍक्च्युली सगळं लाकडी बांधकाम होतं आणि 1818 मध्ये इंग्रजांनी हमला करून हा किल्ला जाळला होता 1818 साली. आणि त्यावेळेला सगळं जे लाकडी बांधकाम होतं हे जाळलेलं आहे आणि आता उरले तर सगळे दगडी अवशेष भग्न अवस्थेतले अवशेष दिसणार आहेत किल्ल्याचे. आणि हा बुरुजावर जायचा रस्ता आणि इथून वरती तुम्हाला तो उभे राहत असेल टेहळणी करायला पहारेकरी. हे बघा इकडे गडावरती कामं चालू आहेत आता. ज्यात आपल्याला खाली सांगितलं ना संभाजीराजांची जी संस्था आहे त्या संस्थेमार्फत हे काम सुरू आहे. आणि ह्या जुन्या तोफा मुख्य प्रवेशद्वारातून पण आम्ही वरती आलोय आणि अजून चालतोय. अजूनही आम्ही म्हणतोय की पोहोचलो. हा असं आम्हाला वाटलं की मुख्य दरवाजा इथे पोहोचलो म्हणजे गडावरती आलो पण नाही. तिथून पुढे आम्हाला 20-25 मिनिटं चालायचं होतं. त्यातली आता 15 मिनिटं आम्ही चाललोय. आता 10-15 मिनिटं अजून बाकी आहे प्रॉपर गडाच्या वरती जायला. म्हणजे लोकांच्या मते जे खाली येतात ना ते आम्हाला सांगतायत. तर इकडे जर तुम्ही वरती आला आणि तुम्हाला गाईड वगैरे हवा असेल तर तुम्हाला 13 पॉईंटचे 700 रुपये घेतात आणि 22 पॉईंटचे 1000 रुपये देतात. आणि तुमच्या समोर जिवंत महाराजांचा इतिहास उभा करणार याची गॅरंटी पण देतात. आणि हो त्यांचं वाक्य फिक्स आहे, माहिती आवडली नाही तर पैसे देऊ नका. तर अशा मी तुम्हाला गाईडचे रेट पण सांगितले. तर ज्यांना कोणाला गाईड हवा असेल तुम्ही करू शकता. हा शिवकालीन तलाव आणि सध्या पाणी बरंच कमी झालं आहे. हा हत्ती तलाव आहे. या तलावाचं नाव हत्ती तलाव. आणि चला आता हळूहळू आपला असाच इतिहास आपण बघत जाऊ आणि आपल्या नजरेतनं रायगड पाहू. आज इथून हा रोड आहे, इथून आपल्याला ही पायवाट आहे, ही टकमक टोकाकडे जाते. आणि टकमक टोक कशासाठी फेमस आहे तुम्ही सर्वांनी संभाजी सिरियलमध्ये बघितलंच असेल. आणि ही ते आहे हनुमान टाकी. असंच आता आपण हळूहळू हा रायगड किल्ला बघत जाऊ. आता आपण किल्ल्यावरती पोहोचलोय आणि आता आपला रायगड किल्ला एक्सप्लोर करणं सुरू आहे. आणि जसजसे पॉईंट दिसत आहेत आम्हाला समजतात तसतसे आम्ही तुम्हाला दाखवतो. इकडे आहे ते 5वा पॉइंट शिरकाई देवीचं मंदिर. आता आपण आलो होतो शिरकाई देवी मंदिराच्या इथे आणि शिरकाई देवीचं दर्शन घेऊ आपण. हे आहे आपल्या शिरकाई देवीचं मंदिर. प्रवेश नाही आपला एंट्री आतमध्ये. हो छत्रपती शिवाजी महाराज की जय. महादेव. जय 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 शिवाजी. जय 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 महाराजांच्या समाधीवर हे ठेवणार होते. पण ही चुकीची मूर्ती आहे, पायात मुद्री आहे, त्याच्यामुळे तिथं ठेवले नाही. समाधीला जायचं बुटे काढून द्यायला लागतं. ते पुढे पुढे येते. ओके म्हणजे कसं आम्हाला माहिती नाही ना त्यामुळे तुम्ही सांगितलं तर आम्हाला बरं वाटलं. त्यांची आणि त्यांच्याबरोबर त्यांचा जो पुत्र होता त्या दोघांची समाधी त्या साईडला, त्यांचा आणि त्यांचा वाघ्याचा. ज्याने जेव्हा ही त्यांना मूर्ती समाधीवर ठेवणार होते असं आता आपल्याला सांगितलं, तुम्ही ऐकलं असेल. आणि ते पायामध्ये काय आहे तिथं मोजडी असल्यामुळे ही मूर्ती ती समाधीवर नाही ठेवली पण हिची स्थापना इथे केली आहे. तिथं स्थापन करण्यासाठी बनवलेलं. हा चिक्कीची मूर्ती बनवल्यामुळे
चुकीची मूर्ती बनवल्यामुळे तिची स्थापना तिकडे केली नाही, तिकडे दुसरी मूर्ती बनवून त्याची स्थापना केली आणि इथे आता ही मूर्ती पाहत असल्यामुळे तिची स्थापना न करता हिला इथे स्थापना करून सगळ्यांच्या दर्शनासाठी ती ठेवलेली आहे रायगडावर. आता आपण जिथे उभे आहोत ना, हा जो माळ आहे हा आहे होळीचा माळ. म्हणजे इथे शिवाजी महाराजांच्या काळापासून इथे होळी पेटवली जायची आणि होळी पूजन आणि सर्व होळीचा सण इथे साजरा केला जायचा. आणि हा माळ आहे होळीचा. आणि ही जी समोर दिसते ही शिवकालीन बाजारपेठ. ही रायगडावरची बाजारपेठ आहे. हे बघा ही बाजारपेठ आहे. आणि तुम्हाला गडावरती आल्यावर जेवणाची पण चांगली उत्तम सोय मिळेल. कसं जेवण आहे, काय जेवण आहे, काय मिळतं जेवणामध्ये? चटणी कांदा. ओके, 70 रुपये प्लेट आहे का? आणि रात्री इथे राहतात का? इथे वर राहायला अलाउड नाही. मग राहायची सोय असेल तर कुठे असते, खाली का? वरती गडावरती राहायला बंदी आहे. ओके. लांब लचक काही बाजारपेठ. आणि वरती गडावरती आल्यानंतर पण तुम्हाला प्रसाधनगृहाची सोय आहे. त्यामुळे इथे तिथे इतरत्र कुठेही आजूबाजूला कुठेही कोणीही प्रसाधनासाठी जाऊ नये. इकडे व्यवस्थित सोय आहे. हे छोटे छोटे महल आहेत गडावरचे. दरबारामध्ये शिवराज्याभिषेक झाल्यानंतर महाराजाने स्वतःची तुला केली. ती पण कशी तर राजाने स्वतःची सुवर्ण तुला केली आणि प्रत्येक सरदाराला त्याच्या कर्तव्यात त्या सुवर्ण तुलीतून इनाम द्यायला सुरुवात केली. तेव्हा या रायरीच्या काळ्या कातळामध्ये रायगडाला जन्म देणार हिरोजी याला पण दरबार राजाने विचारलं, हिरोजी तुम्हाला काय बक्षीस हवं? हिरोजी म्हटले की महाराज मला माझं स्वतःचं नाव लिहिण्याची परवानगी द्या, हेच मला माझं मी बक्षीस समजेन. महाराज म्हणले हिरोजी जा, ज्या ठिकाणी लिहायचं त्या ठिकाणी. आता बक्षीसपणे नाव लिहायचं तर ते नगारखान्यावर पण लिहिलं. त्या गडाचा मुख्य दरवाजा खाली त्या महादरवाजा लिहिला. सगळ्या उंचावरचा प्रकार करून त्या माणसाने स्वतः पायरी. आता पायरीमध्ये काव पायरीमध्ये तर महाराज नेहमी सकाळी जगदीश्वराच्या दर्शनाला यायचेत ना, त्याच पाहिजे. आणि हे आहे जगदीश्वराचं मंदिर. आणि आता आपण जगदीश्वराच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊया. आणि फुल रश आहे रविवारची इकडे. सर्व इन्फॉर्मेशन इथे लिहिलेली आहे. चल कुठलं पायरी हो? त्या आतमध्ये मंदिर
जगदीश्वराचं दर्शन घेऊन आता इथे सगळे आम्ही जरा निवांत थोडा आराम करतोय आणि रायगडचा फील घेतोय. तर मस्त असा रायगडचा फील आहे, वरती थंड अशी हवा आहे. आणि आता आपण चाललोय ते महाराजांच्या समाधीकडे. बघा ही पहिली पायरी. ही आपल्या पाठीमागे ती शिवाजी महाराजांची समाधी. आता समाधीचं आपण दर्शन घेतलंय आणि ही त्यांच्या वाघ्या कुत्र्याची समाधी. इथून आपल्याला प्रतापगड पण दिसतो, पण सध्या पूर्ण धुका असल्यामुळे ना तो आपल्याला दिसत नाही. जर एकदम क्लिअर असेल ना वातावरण तर आपल्याला इथून प्रतापगड पण दिसतो आणि एकदम क्लिअर दिसतो प्रतापगड. हे आपल्याला समोर दिसतं हे टकमक टोक आणि इथे टेळणी पण केली जायची आणि इथून जे आरोपी आहेत त्यांना शिक्षाही दिली जायची मृत्यूदंडाची. टकमक टोकावरून खाली ढकललं जायचं. हे जे तुम्हाला दिसतंय हे आहे महाराजांचा महल, शिवाजी महाराजांचा महल. आणि इकडेच महाराजांच्या 6 राण्या होत्या, त्यांचे पण 6 महल आहेत इकडे. ते आज आपल्याला का आतून जाऊन बघता नाही आले कारण आपल्याला आज बराच उशीर झालाय. आणि नेक्स्ट टाइम जेव्हा आपण येऊ तेव्हा हे कव्हर करू आपण सर्वांनी. हे पाहू पहिलं म्हणजे टकमक टोक आणि हे महल हा एरिया आपण पुढच्या वेळेला कव्हर करू आणि पुढच्या वेळेला नक्की बघू कारण आपण लवकरच येऊ पुन्हा एकदा रायगडावरती. आणि ठीक आहे, आता आपण खाली उतरतोय. आता आपली खाली उतरायची तयारी सुरू आहे. तर आता आपला किल्ला बघून झालाय आणि महाराजांची समाधी, जगदीश्वराचं मंदिर, हनुमान टाकी, हत्ती तलाव, अजून एक वती तलाव होतं ते. ह्या सगळ्या गोष्टी आपण आता ह्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे जेवढं शक्य होतं तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आणि आम्हाला असं म्हणजे रेस्ट घेत घेत वर चढायला 2 तास लागले. आता आम्ही परतीच्या प्रवासावर आहोत, म्हणजे उतरतोय खाली आणि मला वाटतं 1 तासाभरात आम्ही खाली उतरू. आता वाजले किती सांगा? आता ऑलमोस्ट 2:45 झालेत, म्हणजे 4 वाजेपर्यंत आम्ही खाली नक्की पोहोचू. तर अशा प्रकारे आता आमचा पूर्ण रायगड किल्ला बघून झालाय. आणि जेवढा आम्हाला शक्य होता म्हणजे मला शक्य होता तेवढा मी किल्ला या व्हिडिओमध्ये दाखवलाय. आणि ठीक आहे, आता हा व्हिडिओचा आपण इथून एंड करूया. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. शिवाजी महाराज की जय. आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मग असंच भेटू आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.